मनुष्य आपल्या मान्यतेनुसार कोणत्या ना कोणत्या शक्तीचे पूजन करत असते. ज्याची ज्याची मान्यता आहे तसा त्याचा देव आहे. आणि म्हणून हिंदू संस्कृतीनुसार ज्या गणेश भगवंताला पहिला पूजेचा मान मिळाला आहे त्या गणेश भगवंताचं पूजन करत आहे. आणि एक सुंदर चर्चा घेतलेली आहे. दिल तो पागल है दिल दीवाना है. अरे दिल तो पागल है अरे दिल दीवाना है. दिल तो पागल है दिल दीवाना है. दिल तो पागल है दिल दीवाना है. दिल तो पागल है दिल दीवाना है. पहली पहली बार मिलाता है यही सीने में प्यार लगाता है. अरे धीरे धीरे प्यार सिखाता है यही हंसाता है यही यही रुलाता है. दिल तो पागल है दिल दीवाना है. दिल तो पागल है दिल दीवाना है. आणि म्हणून काही म्हणतात माझे शब्द तर लक्ष सुद्धा माझा हॅलो बेस्ट मी केलं का हॅलो हॅलो बढिया हॅलो हॅलो. अरे माझी वंदना अरे माझी वंदना हे गौरी नंदना. अरे माझी वंदना हे गौरी नंदना. माझी वंदना गौरी नंदना. माझी वंदना गौरी नंदना. माझी वंदना हे गौरी नंदना. माझी वंदना हे गौरी नंदना. माझी वंदना गौरी नंदना. माझी वंदना गौरी नंदना. हो सर्वाया देवा तुला देवनी सर्वाया देवा तुला देवनी पुष्पाराची माळ घालो देवनी. माझी वंदना हे गौरी नंदना. 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 सर्वायादी मान तुला देवनी पुष्पराची माळ मी आलो घेऊनी. हे माझी वंदना गौरी नंदना. म्हणून परमेश्वराची पूजा करण्यासाठी आहे. परमेश्वराची पूजा करा. प्रत्येक धर्माने सांगितलंय देवाले नारळ अगरबत्ती शेंदूर चोपडणे म्हणजे पूजा नाहीये. माझं काम प्रबोधनाचं आहे. परिवर्तनाची माझी शैली आहे. देवाले नारळ लावा नारळ फोडाचा अगरबत्ती चोपडाची अगरबत्ती लावायची शेंदूर चोपडाचा. मार सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ पाणी टाकायचं. माझ्यासारखा पुजारीत नाही गावात कोणी. आणि मंदिराचा बाहेर आला कोणाला 5,000 रुपये उधार मागण्याचे आणि त्याला शब्द द्यायचा का मी ते 5,000 रुपये परत करतो. माझी पराठी निघू दे. इकडं पराठीचे बोंड सांडणे लागते खाली. कापूस जाते मिलवर तर पैसे हातात येते. पण त्याचे 5,000 रुपये पचवून टाकते आणि पुन्हा मंदिरात जाते आणि देवासमोर उघडं पडते का तेव्हा मला पावन होत. देव अशाने खाली पिली बसलाय का तुझ्यासाठी तिला पावन. इकडं लोकांचं मन दुखवशील अंतकरण दुखवशील आणि तिकडं जर तू पूजा करशील तर त्या पूजेला काही अर्थ नाही. जब तक सत्यता का दीपक हमारे मन में जलता नहीं तब तक भगवान किसी को मिलता नहीं. जब तक सत्यता का दीपक हमारे मन में जलता नहीं तब तक भगवान किसी को मिलता नहीं. भगवान को पाना है तो भाव और भक्ति में ढलना पड़ेगा. और नेकी ठिकाने बनी तो भगवान को क्या भगवान के बाप को भी आना. मन शुद्ध ठेवा अंतकरण शुद्ध ठेवा चरित्र शुद्ध ठेवा. नाही तर सकाळी पूजा न रात्री कोंबडानं दारू आणि मग पुन्हा राम कृष्ण हरी तर त्यापेक्षा गोपी बरी. कमीत कमी खायच्या तरी कामात येते. त्या पूजेला पूजा नाही म्हणल्या जात. जे का रांधणे गांधणे त्यासी म्हणी जो आपुले तो आता साधू ओळखावा देव तेथीच जाणार. तर एखादा रांधला व्यक्ती असेल आणि त्याला कधी दवाखान्यात नेण्याची गरज पडली असेल
त्याला दवाखान्यात घेऊन जा, तिथे देवा तिथे परामर्थ. हा, काही गरज नाही आहे. आणि म्हणून तुम्ही सेवा करता महान ते बाबा जमदेवजीची, तिथं स्पष्टपणे सांगितलं आहे की मानव धर्म एक, म्हणजे मानवानं माणसाची केलेली सेवा म्हणजे धर्म. एका वाक्यामध्ये कोणत्या धर्म तेच सांगते. आणि म्हणून साधू संन्यासांनी म्हटलेला आहे. साधू संन्यासी कोणते? हे साधू संन्यासी नाही, ते हेलिकॉप्टरनं घुमते, विमानानं घुमते, हे साधू नाही भेट. साधू वो नाही आहे ज्याचं बँकेमध्ये खातं नाही आहे, लोकांसोबत त्याचं नातं नाही आहे, तो खरा साधू आहे. जो भेटते कुठं आपल्याला? पहाडामध्ये, जंगलामध्ये तपश्चर्या करते अध्यात्माची. आणि म्हणून मी काही म्हणतो, साधू संन्यासी तुला भजती, ओ साधू संन्यासी तुला भजती, साधू संन्यासी तुला भजती, ओ तन्मन लावून तुला भजती, तन लावून तुला भजती, ओ ज्ञानाची भीक मागती, ज्ञानाची भीक मागती, कर्णावर बघ तुझ्या ठेवती. तर बांधवानो, भक्ती कुठे करता येते? मुलगीलाच कमी करतात. कुठे राहून भक्ती करता येते? रामाच्या राज्यात राहून सुद्धा बिंबिसाराने भक्ती केली. आणि भक्ती केली कशी? त्या लंकेच्या अर्ध्या भिंतीवरती राम 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 लिहून ठेवून दिलं होतं. आता जनता दरबार लागला आणि जनता दरबार लागला आणि विचारलं की म्हणे का रे म्हणे बिभीषण, तो राम आपला दुश्मन आणि तू त्याचं नाव भिंतीवरती लिहून राहिला म्हणे. तर बघा बंधूंनो, रावण या बाजूने बी होता, मंदोदरी या बाजूने बी होती. आणि विचारलं, सांग रे म्हणे बिभीषण, रामचा अर्थ काय होते म्हणे? तर म्हणे भ्राता, रामचा अर्थ तुम्हाला नाही माहित म्हणे. राचा अर्थ होते म्हणे रावण आणि मचा अर्थ होते म्हणे मंदोदरी. राचा अर्थ होते म्हणे रावण आणि मचा अर्थ होते म्हणे मंदोदरी. तर तो रावण म्हणे त्या बिभीषणाले जेवढ्या अर्ध्या भिंती वाचल्या म्हणे, तेवढ्या अर्ध्या भिंतीवर तो राम राम नाव लिहून ठेवले म्हणे. म्हणायचं एवढ्या बंधनो, भक्ती आपल्याला कुठेही करता येते. मानव तर गंगा माई आहे ना, मानव तो बैता पाणी आहे. मानलं तर मायबाप देव आहे, नाही तर मग कायच्या काही आहे. नाही तर इकडं माय बापाने लाता मारते मुले आणि लाडक्या बायकोला घेऊन पाण्यावर तर झुले. बायको आली तर त्याला असं वाटते का तेवढ्यावरची देव हे का नाही का, आणि मायबापाला त्याने रीस येते. आणि विश्वाचा तो चालक आहे, पालक आहे. आणि म्हणून समोर माझं काय म्हणणं,
हो विश्वाचा चालक मालक विश्वाचा चालक मालक हो विश्वाचा चालक मालक विश्वाचा चालक मालक हो तुझाच आहे मी रे बालक तुझ्याच आहे मी रे बालक हो हातात तुझा हे त्रिलोक हातात तुझा हे त्रिलोक करणावरती हे माझं हे माझी वंदना हे गौरी नंदना हे माझी वंदना हे गौरी नंदना हो सर्वाया दिमान तुला देवनी सर्वाया दिमान तुला देवनी पुष्पाची माळ माझी वंदना हे गौरी नंदना अरे माझी वंदना हे गौरी नंदना तर मानव आधी आजीत केलेला दुय्यमचा सामना आणि म्हणून माझ्या दुय्यमच्या जोडीला नावाजलेल्या गावातलेल्या शाहिरा की ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे कान्याकोपऱ्यामध्ये गाजत आहे महिला शहरमध्ये नंबर 1 वर आहे हातच्या घडले हौजी जिकडं तिकडं तिकडं जिकडं तिकडं सुरमा 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 बसरवाणी बसरवाणी मोदा यांच्याकडून किती हा ठीक आहे वापस देतो मग तुम्ही हे बघा माझ्याकडून 50 रुपये भेट आलेली आहे पार्ट्या भैया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद